इगतपुरीमध्ये सलग 2 दिवस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापे टाकत 3 अधिकारी आणि 5 लाचखोरांना अटक केली। यात पालिकेचा लेखापाल, संगणक अभियंता आणि सफाई कामगार अटकेमध्ये आहे, तर पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षण अधिकारी आणि एका खासगी व्यक्तीचा समावेश आहे। रेशन कार्ड काढण्यासाठी प्रत्येकी 500 रुपये आणि पालिका कामांची बिलं मंजूर करण्यासाठी काही हजारांची लाच मागितल्याने कंटाळलेल्या तक्रारदारांनी जास्त विभागात तक्रार करून या सर्वांना अटक केली आहे। राज्यात सर्वाधिक भ्रष्टाचाराची प्रकरणं नाशिक जिल्ह्यामध्ये उघड झाली, मात्र या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई होत नसल्यानं शासकीय कर्मचारी आणि अधिकारी मुजोर होताना दिसत आहेत। सुमित बोधक, न्यूज 7 मराठी, इगतपुरी।